आपण सगळेच जण रोज मोबाईल फोन वापरतो, नाही का? कुणी 2 तास, कुणी 4 तास, तर कुणी त्याहीपेक्षा जास्त. पण कधी असा विचार मनात आलाय की हा आपल्या हातातला छोटासा फोन पर्यावरणासाठी किती मोठा भार असू शकतो? म्हणजे बघा, यातून आपल्याला थेट धूर निघताना दिसत नाही किंवा वापरलेल्या बाटलीसारखा कचराही दिसत नाही. पण तरीही आपल्या हातातला फोन हा एक अदृश्य कार्बन बॉम्ब असू शकतो. हो, खरंय. चला, तर मग आज आपण हेच समजून घेऊया की ह्या मोबाईल फोनचा नेमका अदृश्य खर्च काय आहे, त्याचा कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, तो कुठे तयार होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण काही साधे सोपे बदल करून तो कसा कमी करू शकतो. यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या फोनचा सर्वात जास्त कार्बन फुटप्रिंट हा तो वापरताना नाही, तर तो बनवताना तयार होतो. अगदी ॲपल आणि सॅमसंग सारख्या मोठमोठ्या कंपन्यांचे सस्टेनेबिलिटी रिपोर्टसुद्धा हेच सांगतात की जवळपास 70 ते 80% कार्बन उत्सर्जन हे फक्त आणि फक्त फोनच्या निर्मिती प्रक्रियेत होतं. एक साधा स्मार्टफोन बनवण्यासाठी सरासरी 50 ते 90 किलो कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं. आता 50 ते 90 किलो म्हणजे किती? तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास साधारण 400 किलोमीटर गाडी चालवल्यावर जेवढा कार्बन तयार होतो ना, तेवढा. ह्याचा अर्थ काय? आपला फोन आपल्या हातात येण्याआधीच तो पर्यावरणावर एक मोठा ठसा उमटून आलेला असतो. बरं, मग ह्या निर्मिती प्रक्रियेत एवढा कार्बन तयार का होतो? असं काय आहे त्यात? याचं कारण असं आहे की फोन बनवणं ही एक खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्यासाठी लागणाऱ्या रेअर अर्थ मेटल्ससाठी मोठं खाणकाम करावं लागतं. त्याची लिथियम बॅटरी बनवणं, सेमीकंडक्टर चिप्स तयार करणं, हे सगळं जगभरातून वेगवेगळ्या ठिकाणी तयार होऊन एकत्र येतं, म्हणजे प्रचंड शिपिंग होतं. आणि जिथे हे फोन एकत्र जोडले जातात, म्हणजे असेंब्ली होते, तिथली वीज बऱ्याचदा कोळशावर चालणारी असते. या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड ऊर्जा खर्च होते. हो, अर्थातच फोन वापरतानाही कार्बन उत्सर्जन होतं. चार्जिंग, मोबाईल डेटा, व्हिडिओ स्ट्रीमिंग, क्लाउड बॅकअप या सगळ्यांतून ते होतंच. पण तो एकूण कार्बन फुटप्रिंटच्या फक्त 15 ते 20%च असतो. म्हणजे सगळ्यात मोठं पर्यावरणीय परिणाम हा नवीन फोन विकत घेण्याच्या एका कृतीत दडलेला आहे. आणि हेच आपल्याला खऱ्या समस्येपर्यंत घेऊन येतं. आणि ती समस्या आहे अपग्रेड कल्चर. म्हणजे दर 2-3 वर्षांनी नवीन फोन घेण्याची सवय. हीच पर्यावरणासाठी आज एक मोठी चिंतेची बाब बनली आहे. एक साधा प्रश्न आहे. कॅमेरा 108 मेगापिक्सेलवरून 200 मेगापिक्सेल झाला म्हणून आपल्या आयुष्यात खरंच काही खूप मोठा बदल होतो का? की आपण फक्त आकर्षक मार्केटिंगला बळी पडतो? एक साधं गणित बघा. जर आपण आपला फोन 2 वर्षांऐवजी फक्त 4 वर्ष वापरला, तर त्याचा वार्षिक कार्बन परिणाम जवळपास निम्मा होऊ शकतो. विचार करा, फक्त एका छोट्याशा बदलामुळे केवढा मोठा फरक पडू शकतो. चला, आता काही प्रत्यक्ष करता येण्यासारख्या उपायांबद्दल बोलूया. इथे काही अशक्य गोष्टी नाहीयेत. अगदी साध्या, सोप्या आणि प्रत्येकाला जमतील अशा गोष्टी आहेत. यातली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला फोन जास्त काळ वापरा. त्याला चांगलं कव्हर लावा, स्क्रीन गार्ड लावा, त्याची काळजी घ्या. आणि दुसरी गोष्ट, फोन स्लो झालाय किंवा बॅटरी लवकर संपतीये असं वाटलं तर बॅटरी बदला, फोन नाही. बहुतेक वेळा प्रॉब्लेम फक्त बॅटरीचा असतो, जी काही हजारांमध्ये सहज बदलता येते. आता एक तिसरा पण तितकाच महत्त्वाचा उपाय तो म्हणजे डिजिटल स्वच्छता. आपल्या सगळ्यांच्या फोनमध्ये हजारो डुप्लिकेट फोटोज, नको असलेले स्क्रीनशॉट्स, फॉरवर्डेड व्हिडिओज असेच वर्षानुवर्षे पडून असतात. आपल्याला वाटतं काय होतंय, क्लाउडवर सगळं सेफ आहे. पण हा क्लाउड म्हणजे नक्की आहे तरी काय? क्लाउड म्हणजे काही जादू नाहीये. ती जगात कुठेतरी उभारलेली मोठी डेटा सेंटर्स आहेत, जिथे हजारो फिजिकल सर्व्हर्स 24 तास 7ही दिवस चालू असतात. आणि त्यांना चालवण्यासाठी सतत वीज लागते. त्यांना थंड ठेवण्यासाठी प्रचंड मोठ्या कूलिंग सिस्टम्स लागतात आणि बॅकअप सिस्टम्स लागतात. आता प्रश्न पडेल की 100-200 फोटो डिलीट करून काय होणार? पण विचार करा, जेव्हा आपल्यासारखे लाखो लोक मिळून फक्त 10-10 GB अनावश्यक डेटा जरी डिलीट करतील, तर या डेटा सेंटर्सवरचा भार कमी होईल, वीज वाचेल आणि त्याचा आपल्यालाही फायदा आहेच. फोनची स्टोरेज मोकळी राहील, फोन फास्ट चालेल आणि नवीन फोन घेण्याचा विचारही लांब राहील. म्हणजेच डिजिटल स्वच्छता थेट आपल्या खिशाला आणि पर्यावरणाला दोन्हीला मदत करते. तर मग काय, एक छोटीशी सवय लावून घेऊया का? हे आहे 7 दिवसांचं एक सोपं डिजिटल स्वच्छता चॅलेंज. पहिला दिवस,
अनावश्यक SMS डिलीट करा. दुसरा दिवस डुप्लिकेट आणि खराब फोटोज काढून टाका. तिसरा दिवस व्हॉट्सॲपवर आलेला नको असलेला मीडिया स्वच्छ करा. चौथा दिवस क्लाउड बॅकअप तपासा. 5वा दिवस जे ॲप्स वापरत नाहीत ते काढून टाका. 6वा दिवस अनावश्यक ईमेल्समधून अनसबस्क्राईब करा. आणि 7वा दिवस ऑटो सिंक सेटिंग तपासा. बघा, ही छोटी सवय एक चांगली डिजिटल शिस्त लावते. याशिवाय अजून काही सोप्या गोष्टी आहेत. जिथे शक्य असेल तिथे मोबाईल डेटाऐवजी वायफाय वापरा, कारण त्यात तुलनेने कमी ऊर्जा लागते. सोशल मीडियावर व्हिडिओजसाठी ऑटोप्ले बंद ठेवा. आणि हो, जेव्हा फोन खरंच निरुपयोगी होईल तेव्हा त्याला घरात ड्रॉवरमध्ये न ठेवता अधिकृत ई-वेस्ट कलेक्शन सेंटरमध्येच द्या. नवीन फोन घेणं अजिबात वाईट नाहीये, पण गरज नसताना केवळ नवीन मॉडेल आलाय म्हणून फोन बदलणं ही आता फक्त एक हौस नाही राहिलीये. त्याची एक खूप मोठी पर्यावरणीय किंमत आपण सगळेच मोजत आहोत. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा नवीन फोन घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा स्वतःला फक्त एक प्रश्न विचारा. हा फोन खरंच वापरण्याच्या लायकीचा राहिला नाहीये की मला फक्त नवीन फोन हवाय? आजच्या या चर्चेतून जर आपल्याला काहीतरी विचार करायला मिळालं असेल तर चला एक निश्चय करूया. अपग्रेड नाही तर काळजी आणि शिस्त. पर्यावरणाची काळजी ही मोठ्या घोषणांमधून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधूनच घेतली जाते. जर हा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझा फोन जास्त काळ वापरणार. जेव्हा आपल्यासारखे लाखो लोक हा एकच संकल्प करतील तेव्हा त्याचा परिणाम नक्कीच खूप मोठा असेल.